सुनबाई रडत होती, सासूबाई बाजूच्या काकूकडे बसायला गेली, ती उठून आली. बाई ग सुनबाई नवीनच लग्न करून आणलेलं पोरगी रडत्या. सासूबाईनं रडणाऱ्या पोरगीच्या डोक्यावर हात फिरवला सुनबाईच्या आणि सुनबाईला सांगते, बेटा ए दीदी काहून रडते ग? कोण म्हणत असं? सासूबाई. कोणले? सुनबाईले. काय म्हणत? दीदी. कस काय वातावरण आहे वराने पाडा? मग सुनबाईले दीदीच म्हणतास का तुम्हाकडे? नाही ना, नाही ना, दीदी म्हणतेत नाही. मराल चहा भेटी तुमच्या टाईमवर. पोरीचं लग्न झालं, तिला सांगायचं बेटा जा दिल्या घरी सुखी राहा, सासू सासऱ्यांना आई वडील समज. पोरगी गेली ना विषय संपला. मग तुमच्या पोराचं लग्न करतात ना, येणारी सुनबाई तुमची सुनबाई नसेल, तिला मुलगी म्हणा, ती नक्कीच तुम्हाला माय म्हणेल. भाव बदलायचे हो. आणि सून आणि सासूचं एवढं पवित्र नातं आहे जीवाऊ, इथलं पवित्र नातं आहे, पण सर्वात सत्यानाश करीन ती दिले बाकीने बाईच नाही. गरमान गरमा सून सासू एकच गरमा राहतीस काका, तरी 3-3 वरीच बोलतीत नाही. तेवढं बरं आहे वराने पाडा. माझ्या सूनबाया नाहीत नाही, अशा सासूवा नाही शे दाखव. तथानं सांग राहिनो बहिणीस्वर. मला ज्या गावमा कीर्तन करत त्या गावनं सांगा ना, आवडत नाही माले. कोण बरेल गरमा दाती घालली आणि आखी 100% रक्कम आठ केली आठी आखू जीवावनं भरोसा. बाकी ठिकाणी 50 जमा करलेच मी. सून आणि सासूचं एवढं पवित्र नातं पण सगळा सत्यानाश करून ठेवलाय. काय एक ठिकाणी सुनबाई आणि सासूबाई, सुनबाईनं सासूनं भांडण व्हायला होतं काका. 2-3 वर्ष पहिले एकमेक संगे बोलत नाही. सुनबाई पोरगी व्हायल होती, 3 महिन्यांनी पोर जोकामा झोपेल होती. आता सुनबाई सासू संगे बोले नाही, सासूबाई सुनबाई संगे बोले नाही. 3 महिन्यांनी पोर जोकामा झोपेल होती. सुनबाई घर जाड राहती. पोर अचानक कुठून रडायला लाग गई. सुनबाई म्हणे घर जाडता जाडता आते जर गहू सासूबाईला वाटीन, मी का मरी गई तू का? मी जोका देतो नाही का नातले? कितले हा पुरीशे त्यानापेक्षा म्हातारीला वाटणार दिन जोका. सुनबाई घर जाळत राहिली. सासूबाई वट्टावर बसेल होती. नात उठणी मनीषीन जोका देवाला गई. मग उत्सुक जोका द्यायला पाहिजे ना बहिणीसवर. पण बाकीने म्हातारीशले बी आडगं बोलाशिवाय पोट भरत नाही. ती 3च महिन्यानी पोर, पण ती पोरले सांगे आई सासू, म्हणजे ती नातले सांगे आजी. पडवाऊ व तुला कोणीच राहिलं नाही, तू पडवा बटा ऊस तोडायला निघ्यात होत्या व त्यात ना करले कडी लाग गई व तू पडवो. नुसती दोरी झाला नाही तरी एवढं गोमाल गोमाल नाही. कोण जाड कोणतं? सुनबाई म्हणे तुन ताबा माहिती बजारले मन ताबा म्हणून का देखच म्हणे तुले. आता सुनबाईनं घर जाणं वैगी केरसोरी फेक दिनी, जाडू फेक दिना. ती रडणारी पोरले जोका माई काढी. एवढी चिडेल पोर माय दूध पाजायला बसणे, ती पोर डायरेक्ट दूध पिन कर भाऊ. हे बारक्या पोर नीट बसा, नीट बसा रे. तुम्ही तिथं 60-60, 70-70 वरीस म्हाताराच पेक्षा अंग टाकी बसेल. हो भाऊ अजून ते काहीच नाही रे. तुम्ही वावर मा बी पार्टी येईल नाही रे आपासून. अजून गणच मेर कुरप ना जे तुमले ते पहिला अंग टाक दे ना तुम्ही. त्या बी काय करते नो कावाले संध्याकाळ रोज खिचडीच राहा. याले चांगला खावाडा जा बहिणीचं. तुम्ही बोलता दामा दरेले खिचडी ना रोज संध्याकाळी वहिनी का नवरा असा बडेला माय आज काय डोकं बोलतात टन टन का आणि बडे थंडगार वाटणार म्हण काय नाही अंग बडे जडजड खिचडी टाक देऊ माय. आता ते माणसेसले ना संध्याकाळी कुकरनी शिट्टी वाजनी का डायरेक्ट गोदडीले तर 15 रे ओ भाऊ टाका रे गोदडी टाका रे. आई बहिणी आज बी खिचडी दड खायले रे आप्पा. बाकी ना बाईसले बॅन बोलतात नाही मला खिचडी आवडत नाही असं. या संध्याकाळ नको मा सर्दी बिगी खाशी बिगी झाली बडं जडजड बेमार बिमार ओ सर्दी खाशी बडं एकच येतो इथला बेम काय निघत का सांग राह ना. खिचडी निवजी ब्या वाटता केले लोकेशले. दका बहिणी होऊन तेवढं दया करा. 2च भाकरी टाकत जा. दोन्ही नवरा बायको अर्धी खायले जा. पोरसले अर्धी खावाडा जा. मग खिचडी थोडं कम कर टाका. या खिचडी पाहिजे पटाला तर घेत पोरे या बाबा आहेत ना आव टाकलेत ना. एकच गुमामा बैले बसाट देत असा म्हातारा होतात पहिला. आता मन गेले मग 23 वरीस ना पोऱ्याना हातले पाटा आता गया मग फिरायला राहतात. म्हणतं काय रे बावड्या हातले पाटा हात मिळ घ्या म्हणे बाबा. म्हणतं काय वेगळे काय नाही म्हणे मला बकरीन गो माल दे ना म्हणे. तिने ना बानड स्वरूप ना बकरीन गो माझा हात बोलली ना तुम्ही ओ डरंग दो द्या. तू काय नुसतं खिचडीवर होता तू. भाकरी खावाडा जा बरं पाहिजे तुला पाय पडत हो सोन चिडीसवर. आता सुनबाई म्हणे आता म्हणा नंबरशे. सासूबाई सांगितली नातले पडवाव व तुला कोणीच राहणे नाही वो व बडा ऊस तोडाले निघ्यात व त्या नगरले कडी लाग गई व तू पडवाव. सुनबाई म्हणे आता म्हणा नंबर आहे. ती पोरले जो कमाई काढत दूध पाजायला बसणे. इथली चिडेल पोरगी एवढी रडणारी पोरगी डायरेक्ट दूध घेईन कमाय. डायरेक्ट तू दूध पेस का लेकरू अजिबात नाही. ती पोर दूध पिये नाही चिडी जायला जोर जोर मार रेडी राहते. मग आता इन माय सांगितली सुनबाई पेवाव कवणी बोलती बुकी राहते व
सासू म्हणे वा वाय आय माले मग तुलेच ना तू कसाल किडा पाडत बसली चांगलं बोलती तुला चांगलं ऐकायला भेटत पण आडग बोला मायचा आत्मा पहिला नंबर राहत बाबा तथान्या बाईच ना बहिणीवर तुम्ही बड्या बाया चांगल्या आहात आडेन्या बठ्ठी रक्कम आट केली मायच्या तात्या तुमनं काहीच सांगत नाही बहिणीवर तात्या म्हणे ते रडानं सांग द्या म्हणे सांगी देऊ का बहिणीवर तुमने इच्छा आहे का ऐका बटाशनी का सांगी देऊ ना यश भैया देखा लोके सांग रहे ना बरं आते आई ऋषि भैया सुन रहे हो ना आप सांगू ना माले खरं म्हणजे स्त्री म्हणजे आदिशक्तीचा अवतार आहे 2-5 मिनिटात सांगेल आणि सेवेला पूर्ण होईल स्त्री म्हणजे आदिशक्तीचा अवतार आहे नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान जिस नारी से जन्म लेते हे राम भक्त हनुमान हा अधिकार या मायचा माझ्यासारख्या लेकरांना तुम्हाला काय बोलायचं माझ्यासारख्या लेकरांना तुम्हाला काय बोलायचं तुमचा आदिशक्तीचा अवतार आहे तुमचा अधिकार खूप मोठा आहे पण मी जरा विनोद म्हणून बोलतो बोलू ना बहिणी सोन राग नाही यावं ना तुमले पक्का ना वाह दाखाव तुम्ही घर बोली दाखा 3 दिन जेवण ना टाया बटावणे मी कीर्तन मग 50 दावलं बाळ म्हणत तरी आशिंजी राहिले ती बिचाऱ्या तिसले माहिती आहे काना देश ना पोऱ्या आहे आपलाच पोऱ्या आहे नाही का हो पोरगा बोली राय ना तो का राग मग बोलत नाही मायले समजस पोऱ्यानी भाषा बाकर ऐवजी काकर बी मागे ना पोऱ्यानी तरी माय बरोबर बाकर देस म्हणजे या म्हणे मायात म्हणे भाषा तिथले समजस अहो फक्त आसांसाठी बोलस खरं आहे ना माडी बोलू ना मग राग नाही करत ना दाखव बाकी नाही बाया बोल बोल आमले माहिती तू नीचच आहे तू बोलशी बोल तुम ना कुठे कुठे जाकेन माणूस तुम ना गाणाच मला बाडी गाणं बी म्हणतेस तुम्ही लगीन ना अक्का खोटा राहतोच बहिणीसो बरोबर आहे की नाही आमना दोंडाचा मग एक बाई गाणं म्हण राहते नवर देऊन करता ते गाणं बी तसंच होतं हे तर ताईनू ना मना दादा उन्हा निमित्ते समजी गवुना माय मना हिरो उना तथायनो ना मना बापू ना निमित्ते समजी गवुना माय मना गोविंदा उना मी म्हणतो बा आपली मुंबई जाणं काही शक्य होत नाही गावामा गोविंदा आली याला देखील म्हणतो मी पायटामा थंडा पाणी काय अंग दोले ना गोविंदादा काढणार जी काकू गाणं म्हण राहते ती काकू म्हणतं काकू मला गोविंदादा काढू पण म्हणतं लाईट ना काली उभा होता तर ठीक नाही इथला नियागार होता होतो म्हणता गोविंदा आहे तू ना तर ना बरोसा झुपडी घ्या लब्बाड राज म्हणता जात तथा नाही बाईसनी नुसतं गाणंच मधला बाडी आहे का गरमा वागामा सुद्धा लबाडी काय लबाडी तुमले चांगला अनुभव आहे मनापेक्षा तुम्ही याना पाहिजे त्यांना पाहिजे रावण्या पावण्या करीन की जामा पैसा टाकल्या शर्ट खुंटील टाकल्या रातले जेवण करल्या तुम्ही झोपिल्या तुम्ही रजावर उतर का मन माय ड्युटीवर चालू तुम्हाला केसा जामलाले तुम्हाला टीएल पैसाच म्हणजे 500 उपाड दिसता काय मग चेक करा काय रे 500 कमी बरं आहे ना ताकू वरते रुबाब रास उलटा चोर कोतवाल कुडाटे तुम्ही मोबाईल काढा मग कुठे पाठ टाकाव देईन तुमले सुम मारा नाही हो म्हणा बापटा बरोबर आहे घ्या 500 गई घ्या तुम्हाला पाहिजे 500-500 जमा करस रक्षाबंधन ले जा 2 ग्राम सोनं बनायलेस तुम्हाला जात माटी देस मन भावनिक आणि 2 ग्राम ना कान मना बनाय देणार आपलं डोकं काम करत नाही मागला पाडा मग तू याच्या आले दूध सापडे नाही 2 ग्राम सोनं लिहिणं कसं पण एवढं पॉईंट नोट करा भले चोरीशनी सोनं बनावस पण तुम्हावर जर काही संकट होणार ना ते चोरीनं पैसाच न बनायला सोनं जाऊ द्या पण मायरवालाच न बनायला बी काढीन दे देसले अहो माय संकटनं निवारण करल्या मला सीझनमा बनाय दिजात एवढी प्रामाणिक बिरात बिचारी बरोबर आहे की नाही पहिले तुम्ही दुःख मारावू नका एवढी प्रामाणिक रास मन माय पण या बाबा लोकेच न वय जायले तरुण भाऊसले विनंती आहे दादा बाहेर ना कितला बी याद ना उचलेली जात गरमा उचल जात नका कारण मना तोंडाचा माझा वडना मित्र आहे खतले 7,000 कमी पडरांता तो म्हणे दुसऱ्याला बी व्याज दिसू बाईल म्हणे तुना पण होती तू दिदी तुला मी व्याज दी टाकसू बाई पाहिजे 7,000 रुपया उचलात 7,000 रुपयाना 11 वरीच जाय ना फेड राय ना 18,000 द्यावा घ्या तरी बाई 11,000 बाकी सांगस तो म्हणे महाराज मला अजून सुधरी नाही राह ना मी कोणती बँक मा लोन उचलेले म्हणता येडी बँक मा लोन उचलेले रे भाऊ हाय बँकले सुधरत नाही रे याच कितलं लाव असं म्हणताय तू 7 नि 5 नि 15 नाही तू मरच तो पेड नाही तुला कर्ज आते पिटणार नाहीच आहे हो तुमनं ना बाहेर रडा मला बाडी गाणं म्हणा मला बाडी मग गली आली मग काय चांगलं शे का गलीमा सुद्धा लबाडीत राहत बहिणी होऊन तुम्ही तथा नाही बाईसने हा आटे ना कोण सांगू गलीमा काय लबाडी रास माहिती का समोरासमोर 2 घरे होतात जीवक एक बाईनं 1.5-2 वर्षनं पोरग होतं समोरला वट्टावर चालणं घे ललित बाबा समोरला वट्टावर घेते पोरग शिवई गी पोऱ्या काही आता ती घरनी मालकीन म्हणे माय एवढंच लेकरू 1.5-2 वर्ष ना गिराय ना त्यानं मायल बोलायली सुभरली म्हणे मग त्या पोरांना शिवई घे तो चालना घ्या मग त्यानं मायल सांगा म्हणे आता ताई म्हणे काय हो
तुम्हाला बावड्याने आटे हागे दिन म्हणे काय वेडीन गच चावे तो घर माकी राहणार मना पोऱ्या काहीतला का रे हो म्हणे तुले हो म्हणा बाप हो ताई मी डोया काय दखाना नाही हो माय म्हणे मना पोऱ्याने आगा म्हणे ताई तुम्ही इंदकी जाणा म्हणे मग दखाड दिन ना हा म्हणले हो ना दकेलोर सुद्धा सांगे माय हो म्हणे खुशाल मन पोऱ्यान नावली राणी मन पोऱ्या काय असा कलर ना आगास का म्हणे कितली लबाडी हो म्हणजे नैष्टा बसू दे ना बुवा असं हा घरमा लबाडी बाहेर लबाडी गाणाच मला लबाडी आणि अगदी असं गाणं ऐकीने असा आत्मा गारवस ना त्यांना लगीन एक एक गाणं सांगतो ना मला टाइम बी राह ना काय काय सांगू असं जाईल मला ते त्यांना लगीन आडे देऊन गाणं म्हणा सांगू आडे म्हणते नाही लगीन ना गाणं आकू केसर ना गाणं तीच ना कोणी टाकी अंगण मा काढ यंदा शिलगायची होती काढले राव देवा कोणी टाकी अंगण मा काढ शिलगाई तीच राव देवा यंदा काही का वय ना मला म्हणता म्हणता दिकाल पाहिजे तुम्ही ती खाट चिलगाय दे निजे मला म्हणजे ना लटकाय कोणी त्या गाणं म्हणू नका असं मी म्हणणार नाही त्या गाणं बी म्हणा पण आडे भगवान नाव लिवायला नका कंटाळा करत जा बरोबर आहे की नाही यास ना एक एक गाणं आखू त्यास ना ते एक मजाकनं गाणं आहे काय म्हणतं केसरनं गाणं हे कोण पडी व बेमार डॉक्टर देखने को आया लड्डू लाया पेड़ा लाया हो गई खाने को तैयार असाच रास्ता मावशी लड्डू लाया पेढा लाया हो म्हणा बापरे म्हणा अशी डोकं फिरणं ना ते गाणं अंतरात बदलाय टाका म्हणे हे एवढं होऊ नका त्यावर का दोन्ही भाऊ लड्डू लाया पेढा लाया अरे देवनं भजन म्हणा सांगू म्हणतीत नाही आणि देवनं म्हणा सांगू ते म्हणतीत नाही लड्डू लाया पेढा लाया कवय देव भेटे आई मनावर हा आई मनावर देव भेटी का रियाज न जाऊ द्या आटे बरं आहे तुम्हाला टोपीवाला बाबा कीर्तन लिहि पटेल बाकीना मुकला टोपीवाला बाबा लिहि सुधरत नाही देवधरम एक स्टँडवर 75 वरीस म्हातारं म्हण राहतं 75 वरीस म्हातारं गाणं म्हण राहतं कितला वाजनात भाऊ हां जिरेलंय आज म्हणे 75 वरीस म्हातारं बरं रामकृष्ण हरी म्हणान पाहिजे राधे राधे म्हणाल पाहिजे भगवान नाम चिंतन लिहायला पाहिजे 75 वरीस म्हातारा स्टँडवर गाणं म्हण राहता आज तिने हाय रात दारू पिना सनी नशा मा खोटाना बोलाव दो के बसती एक बुका मुका कटा सुमन 75 वरीस म्हातारा आज तिने आहे रात म्हण राय ना अरे चाल जरी ती आवडी गई ना भाव आपला टाकी दे होते ना मा तात्या कसं तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई तुझे देखते ही काना दीवानी हो गई तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई तेरे प्यार में मैं प्रभु दीवानी हो गई दीवानी हो गई मैं मस्तानी हो गई दीवानी हो गई मैं मस्तानी हो गई तेरे वास्ते मैं काना घर छोड़ा गई तेरे वास्ते मैं प्रभु घर छोड़ा गई भगवंताने अनर्ध्य दिलाय ना तर भगवंताची स्तुती करायला पाहिजे हे कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः इथं देवाची स्तुती करत नाही गाणाच मला बाडी घर मला बाडी गली मला बाडी मग तुम्ही मौतवर जातीस ते तोंड जा की रडती ते कर रस का मावशी तुम्ही गाडी माय उतरता तोंड जा की रडती ते कर रस का पहिलेच बरं समजा ते आम्ही मान्य बी करलो तुम्ही खरं रडतीस मग जर तुम्हाला खरंच त्या म्हातारा किंवा म्हातारी मा इथला चित होता इथला जीव होता मग गाडी माय उतरताच तुम्ही तोंड जा की रडती मग तो ड्रायव्हरले का सांगते भाऊ मन चप्पल मधला चिटमा घाल दे इथलं तोंड फिट राहस ना
एक बाई आता आहे ना हात धरत, दुसरी बाई आता आहे ना हात धरत, तरी असा पदर लायल्यावर बाजून ताई सांगत ताई पुढे समाजात बरं गटारे मला माहिती हो चालू म्हणजे गटार तोंडले पदर लायल्यावर सुद्धा गटार दिकी राहिनी मायले मग तुम न कर रडा मग चित्रास का वो सोन चिडी पुरी लबाड जात राज आहे ताद्या तताने बाईजनी आटे बड्या बहिणी चांगल्या आहेत बिचारा आमना दोंडायचा आणि एक म्हातारा गोंदाई मा खाता खाता उकडी गे दोंडायचा नाही होतं बा तोता नव्हतं कारण व्हिडिओ व्हायरल व्हायचा जीवो मला एकदा गाडीला आडाव घेतात 15-20 म्हातारा आमना दोंडायचा ना अख्खा दोंडायचा ना एक निलाई म्हणे महाराज तू मग तवच ना ते गोंदाई म्हणा म्हातारा आमना दोंडायचा नाही तथा नव्हता चढे मन बी कोण राहत नाही गोंदाई मग खाता खाता उकडी घ्या कधी गावमा कीर्तन होता ते कीर्तन लिहून आणि गावमा भजन चालत भजन लिहून आणि माझं बाबा कधी देव नाही धरम नाही कधी मंदिरवर आणि पण गोंदाई एक बी सोडी नाही राहतच ना गाव परत अशा 2-4 राहतच ना तेवढं बरं आहे तुम्हाला गावमा नाहीच येत तसा नाही ना म्हणा नाही म्हणजे तुम्ही मला मार काढेल बोलायचे का इथलं बेकार होतं कधी देव नाही धर्म नाही पर गोंदाई एक बी सोडे नाही आणि गोंदाई खाणारा इथला आनंद येतच ना बाकी नसले फक्त माहीत पडाल पाहिजे गावामा गोंदाईशी संध्याकाळी ना जेवण राहत तरी सकाळी ना किसामा निंबू लई फिरतच म्हणतं बाकी ना ते बाईले सांगतात ऐ म्हणा नको रांजो अव ते संध्याकाळी नाही हो ते दोन्ही टाइम ना तटेच मोडली जू इथला नेता तेल राहतच आणि तसंच ते म्हातारं बी होतं बस नको जेवणले त्या गोंदायले बसतात आणि त्याच ना प्रत्येक ना अपेक्षा अशी राहत ना दिनभर ना भुक्या राहतच त्याला खावाशिवाय दुसरं काही सुधरत नाही वाढपी पोऱ्यावर सुद्धा सुटी पडतं बाकी ना तो पोऱ्या सांगत भाऊ आईकडे ये ना चुलावर राही बट गई गे रे आप्पा काही सापडी नाही राहणार आणि प्रत्येक नाही साल 2-2 येतं कितला का दांगळो करत ना म्हातारा नाही साल 2 पीस होणार एक चांगलं होतं आणि एक आड्डी होती खाणाराले चांगलं समजत होय आड्डी ना मधमा मटेरियल रास म्हातारा आड्डी माना मटेरियल वडाल घ्या आड्डीच वडली नाही चालू पंगत मा पाहिलं माड्डी ना उनी गुचकीन घ्या पुचकी वाढपी पोरे म्हणे याला पटकन शिलगाव घर म्हणे ते आपली चोरीन बादलीभर पीस काढेल कवा म्हणे आंधी म्हणे याला शिलगाव म्हणे 2 पोरेजने उचलीन घर टाका म्हातारेल म्हणे तुला म्हातारा घ्या म्हातारीन रडायला सुरुवात करी 65 पोरेचा म्हातारेल बी माहीत होतं हाय वाय बारच शेव असं पण आता रडणं ते पडीन का नाही म्हातारी रडायला लागणे म्हातारान करता गोंदाई मा खाता खाता उपडी जायला सुद्धा म्हातारी इथलं बारी रडस ना म्हणा राम ओ माय म्हणा राम का पंढरपूर फिराले घ्यात ना म्हणा धनी म्हणा राम काढणी मा भजन करी रायनात ना म्हणा दे आणि रडानं बी आई मायलेच सगळं तरुण बहिणीला सांगत जोपर्यंत या माया शेत ना चौलगून रडणं शिकल्या बरं बहिणी सोड हो रडता यावायला पाहिजे या माया शेत ना या जर चाल नाही घेत ना रडा नाही सब चुकाय जाई आपला आमना दोंडाचा आम्हा प्राध्यापक मरणा बायको बी प्राध्यापिका बरं जी भाऊ दोन्ही नवरा बायको शिक्षक बरं का बाबा आता सर मरी घ्यात मॅडम नुसत्या रडे जोर जोर मा बाया म्हणे मॅडम असं पुंडी कितल्या बी रडण्यात ना काहीच उपयोग नाही शब्दे रडा म्हणे मग मॅडम शब्दे रडी सर नाही करता नवरा मरेल आप्पाव व भाई माझा आप्पाव